पहिला बॉल टाकायचा, लक्ष असू द्या दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि बरोबर 28 मिनिटं तुम्हाला देतोय 5 ओव्हरसाठी विथ द बफर टाइम. आणि जर 28 मिनिटांमध्ये 5 ओव्हर टाकले नाही तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये जाईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कारण इथून पुढे साधारणतः तुम्हाला एक मॅच पूर्ण करायला 1.5 तास जाणार आहे. ऑन एन एव्हरेज 6 तास पकडून चला, 5-5:30 पर्यंत आपल्याला स्पर्धा संपवायची आहे, जेणेकरून बक्षीस समारंभ आपल्याला वेळेमध्ये उरकवता येईल. पहिलाच बॉल कट केलाय पॉइंट मध्ये, सिंगलने झाली सुरुवात मॅचची. अंतिम दिवसाला इथे फायनली सुरुवात झाली आहे. चला अभिजित बॉलिंग मार्क वरती पहिला बॉलर तयार होतो. श्रीराम प्रसन्न धामणदेवी टीम कडून कोरपन वॉरियर्सच्या विरुद्ध. इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी होते परंतु पंचांचा सिग्नल येतोय. इथे या सेमीफायनलचा हा पहिला चौकार 4. मग सेमी शॉर्ट पिच बॉल होता, त्याला बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंट मध्ये डीपला प्रोटेक्शन मिळाले. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचंय. नाही, एक सिंगल आली. अभिजित ओव्हर द यबस राउंड द विकेट जाणं पसंत करेल. समर बॅट्समन तयार. टीमचा कॅप्टन पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंट मधून बॉल थोडासा टर्न होत गलीमध्ये जातोय. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कोरपन वॉरियर्स वर्सेस श्रीराम प्रसन्न धामणदेवी या दोन टीमच्या दरम्यान क्वार्टर फायनल क्रमांक 1. इथून पुढे जेवढ्या टीम्स बाकी राहिल्यात तेवढ्या सगळ्या टीम्स या बक्षीस पात्र फेरीमध्ये आहेत. फुटवर्कचा वापर होता. बॉल हवेमध्ये, पॉइंटचे फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. काही डाईव्ह लगावली परंतु या ठिकाणी कॅच सुटली आहे. एफर्ट्सला जवाब होते. एफर्ट्ससाठी मात्र 100 आउट ऑफ 100 मार्क्स. कारण कोणतीही गोष्ट तुम्हाला सहजासहजी मिळत नसते, त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहावं लागतं. कारण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्नच केले नाहीत तर ती गोष्ट व्यर्थ आहे. कमीत कमी प्रयत्न करून पाहिले. आणखी एकदा फुटवर्कचा वापर. क्रॉस बॅटेड शॉट. गॅप मोठी आहे. आर्या बॉलच्या जवळ पोहोचतोय. खाली थ्रो आलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आर्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये चर्चेत राहिलेला खेळाडू. त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून त्याने दिलेलं प्रत्युत्तर 2 मॅच मध्ये सलगच्या 2 सामनावीर त्याने कालही घेतलेत आणि आज मात्र सुपर 5 साठी तो तयार झाला. एक अर्धशतक आर्याच्या नावावरती देखील असलेला आपल्याला पाहायला मिळेल.
सेकंड ओव्हरला सुरुवात. बॉलिंग मार्कवरती तुषार सेकंड ओव्हर मध्ये आपला पाहायला मिळतो आणि समोर स्ट्रायकिंग एंडकडे बॅट्समन आहे अखिलेश. ओव्हर द विकेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल स्विच करून खेळण्याचा प्रयत्न. अल्टी पलटी. तो रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता अखिलेश कडून, परंतु थोडस पाय त्या ठिकाणी मात्र मुरगळला, कारण कंट्रोल नव्हतं. ज्यावेळेस असे फटके आपल्याला इम्प्रोवाइज करायचे असतात त्यावेळेस स्वतःला बॉडी बॅलन्स करणं देखील फार महत्वाचं. पुन्हा एकदा अखिलेश तयार होतोय बॅटिंग स्ट्रायकिंग एंड कडे आणि समोर बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार आहे. सेकंड ओव्हर मध्ये तुषार. ओव्हर द विकेट. पहिला बॉल डॉट. आता सेकंड बॉलची प्रतीक्षा लागली त्याला. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल मिडॉनला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. रनआउटचा खतरा, परंतु वेगाने एकदा पूर्ण केली जाते. कुडपण वॉरियर्स टीम दुसऱ्या दिवसामधून पुढे आलेली टीम आहे. ओम साई वॉरियर्स करंजे पायटेवाडी टीमला शेवटच्या मॅच मध्ये परास्त करून सुपर 5 मध्ये दाखल झाली ही टीम, आणि त्यांच्या विरुद्ध श्रीराम प्रसन्न धामणदेवी टीम सानवी 11 मोरसडे टीमचा पराभव करून सुपर 5 मध्ये दाखल झाली आहे. बॅटची एज घेतली. बॉल चालला पॉइंट मध्ये. डीपला प्रोटेक्शन. अभिजित बॉल वरती वेगाने येतोय. मोहित आहे तोपर्यंत मात्र 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे चालले. धावसंख्या 14. विकास चौरसी आज संपूर्ण 6 दिवसांमध्ये खूप चांगली गुणलेखकाची भूमिका त्यांची राहिली आहे. पुढचा बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती 3 बॉल आतापर्यंत झाले तुषारच्या ओव्हर मधील. हा चौथा बॉल. फुटवर्कचा वापर. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. चांगली बॉलिंग तुषारची आपल्याला पाहायला मिळते. प्रभावशाली बॉलिंग. पाचवा बॉल समोरच्या दिशेने स्लॉट मध्ये होता. लॉंग ऑफला 1 टप्प्यावरती बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो पंचांचा सिग्नल. 4 रन. तुषार तयार. समोर बॅटिंग स्ट्रायकिंग इन कडे रुपेश. फुटवर्कचा इथे वापर. ओव्हर द विकेट कीपर साइड. बॉल निघून आलाय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीमची टोटल कुडपण वॉरियर्स बॅटिंग करत असताना पहिल्या 2 ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये आल्यात 22 रन. 2 फॉर नो लॉस.
थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ ते संपला. तिसऱ्या ओव्हरला ते होते सुरुवात. हॅलो अजून हॅलो ओके. संदीप दाबेकर, युवराज दाबेकर यांच्या मालकीचा संघ, अविनाशजी त्याचबरोबर विश्वनाथजी आगोंडे यांच्या मालकीचा संघ आपला पाहायला मिळणार आहे नेक्स्टच्या मॅच मध्ये. आणि त्यांच्या विरुद्ध चंद्रकांत भाऊ मोरे आणि संदेशजी मोरे यांच्या मालकीचा संघ. एका बाजूला श्रीराम वर्धनी काटेतळी, तर दुसऱ्या बाजूला छावा 11 केवनाळे. सध्या सामना सुरू आहे. विष्णूजी चिकणे यांचा कोडपण वॉरियर्स संघ आणि दुसऱ्या बाजूला अजितजी बांद्रे, मिलिंदजी चव्हाण आणि अनिकेतजी झुंजाम यांचा श्रीराम धामनदेवी संघ आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून आम्ही 12 प्लेयर इकडे बसवलेत, कळलं का? व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. बॉल तयार. शॉर्ट बॉल या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. पुन्हा एकदा थोडासा बॉल टर्न होताना पाहायला मिळतो. आणखीन एक वाईट बॉल. चिटचा कॉल होता आणि ते होय फलंदाज. इथून मात्र होईल बाद. आणखीन एक पहिला धक्का. इथून मात्र महत्वाचा फलंदाज आर्याने बाद केला आणि रुपेश यांना मात्र जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का. सलामीचा पहिला फलंदाज आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना आपल्याला पाहायला मिळतील अनिकेत. पहिले 2 वाईट बॉल, त्यानंतर थोडस कंट्रोल बॉलिंग वरती ठेवत असताना आर्याने मिळवली महत्वाची विकेट. फलंदाज इथून मात्र झालेत बाद. दोन ओव्हरचा खेळ ते संपून तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. आर्या तिसऱ्या ओव्हर मध्ये आलाय. ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये डीपला प्रोटेक्शन. श्रीकांत कडे बॉल येतोय तोपर्यंत सिंगल. एकच धाव मिळते. एका धावेपेक्षा जास्त काही नसणारा सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे आतापर्यंत 26. आर्याचा पुढचा बॉल उचलून खेळलेत बॉल. लॉंग ऑन मध्ये नो प्रोटेक्शन. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. इट्स अ मॅक्सिमम SPL ब्रँडेड सिक्सर.
Delightful, and it's a huge sixer by Mr. Akhilesh Charan. दोन बॉल दोन षटकार. आर्याचा वार आणि त्याच्यावरती केला अखिलेशने पलटवार. राऊंड द विकेट यावेळेस साईड चेंज केली गेली. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल. तिसरा देखील षटकार जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 3 बॉल वरती 3 षटकार खेचतोय अखिलेश. कमालीची बॅटिंग त्याची सध्या पाहायला मिळते आपल्याला. आर्यासारख्या गोलंदाजावरती हल्ले प्रतिहल्ले करणे हे मात्र सोपी गोष्ट नाहीये. चला ड्रिंक्स ब्रेक थोड्याच वेळात होईल. दोन्ही टीमचे प्लेयर्स एक्स्ट्रा प्लेयर्स पाणी घेऊन रेडी राहा. पण ऑन साइडला टॅप केला बॉल. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीसाठी पलटतील का पाहायचे. तर इथून मात्र ड्रिंक्स ब्रेकची वेळ मैदानामध्ये होतीये. पाणी मैदानात घेऊन जायचे दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर्स. यस टीमची टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 45-45. लॉस ऑफ 1 विकेट. जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक होईल तुम्हाला 2 मिनिटांची वेळ आहे. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. सामना सुरू करूया आपण. नियोजित वेळेमध्ये आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत. संध्याकाळी बॅड लाईटचा सामना आपल्याला करावा लागू नये. मुंबईची मॅच तूच बघ. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री प्रीमियर लीग पर्व 4था अंतिम दिवस या स्पर्धेचा 5 संघ एकूण या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये दाखल झालेत. कोडपण वॉरियर्स, श्रीराम प्रसन्न धामणदेवी, श्रीराम वर्धायनी काटेतळी, छावा 11 केवनाळे आणि ज्यांना मॅक्झिमम रन रेटने बाय मिळाली तो आई जन्नी माता चरई संघ. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन सुपर 5 मध्ये प्रवेश केल्याबद्दल. कारण एक बक्षीस इथून तुम्ही घेऊन जाणार आहात. पहिली ट्रॉफी, दुसरी ट्रॉफी, तिसरी, चौथी आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी उचलण्याची संधी या स्पर्धेमध्ये तुम्हाला मिळते. प्रचंड संघर्ष, फार मेहनत घेऊन सर्व टीम्स या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये अंतिम दिवसासाठी दाखल झालेल्या आहेत. त्यांचं विशेष करून आपण कौतुक करतो. शॉर्ट बॉल होता ऑप्शनच्या भरपूर बाहेर सोडून दिला अखिलेशने. तेच सांगितलं की योग्य इथून मात्र हा बॉल असेल की सोडून द्यावा. इथून कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाहीये. आणि खर तर बॉलर मनोज सॅटिस्फाय नव्हते पंचांच्या या डिसिजन सोबत आणि त्याची मागणी होती खर तर रिव्ह्यू घ्यावा. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण ज्यावेळेस पाहतो ना त्यावेळेस जोपर्यंत कॅप्टन एखादी गोष्ट लीड करत नाही किंवा कॅप्टन जोपर्यंत कोणतं सिग्नल देत नाही तोपर्यंत डिसिजन घेणं हे मात्र फार कठीण असतं. तेच सध्या आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील अनेक वेळा पाहायला मिळतं. ऑनफील्ड जे बॅटर असतात तिथे कॅप्टनची आवश्यकता नसते. परंतु ज्यावेळेस आपली टीम फिल्डिंग करत असते ना त्यावेळेस प्रत्येक डिसिजन तुम्हाला कॅप्टनला विचारूनच घ्यावा लागतो. आणि पंचांना देखील ती गोष्ट माहिती आहे की जोपर्यंत कॅप्टन आपल्याला कळवत नाही तोपर्यंत रिव्ह्यू देखील
देणं आवश्यकतेचं नाहीये. ऑन द अप बॉलला पिक केलंय आणि पाठवून दिलंय लॉंग ऑनच्या वरून सीमा पार. षटकार. धावा मिळाल्या आणि 6 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 50च्या पुढे. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. कोळपण वॉरियर्स अर्धशतक पूर्ण केलं. पुढचा बॉल मनोज तयार. ओव्हर द विकेट. अखिलेश साठी हा फटका फसलाय फिल्डर बॉलच्या खाली आणि इथून पहा विकेट मिळाली आहे. फायनलची विकेटच्या शोधामध्ये होती जी टीम ती विकेट मिळाली. अखिलेश प्राइजिंग विकेट मैदानाच्या बाहेर. एसपींनी साथ दिली. ते एसपींच्या हजेरीतून पहिले पैसे काढायला लागतील आपल्याला. विनोद दादा 2 दिवस शेवटची मॅच जेव्हा यायची मनोज पवार सर आणि प्रसाद सर मैदानामध्ये असले ना की एसपी डीजे वाजवायला बसायचे. आता ते पण सध्या चालू होणार आहे. थांबा जरा. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून काढण्याचा प्रयत्न आणि इथून कोणतीही धाव मिळत नाहीये. मनोजच्या ओव्हर मध्ये आतापर्यंत बॉल झाले 3. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. या चौथ्या ओव्हर मधील एक चांगली भरीव कामगिरी सध्या तरी या ठिकाणी मात्र करायची मनोजला. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून बॉलला खेळलेत. स्वीपर कव्हर मध्ये चान्स नाहीये फिल्डरला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो आणखीन एक चौकार. पुढे जाते 56. 56 धावा आतापर्यंत आहे स्कोरबोर्ड वरती. टार्गेट थोडं मोठं करण्याचा प्रयत्न होतोय कारण जोपर्यंत तुम्ही टार्गेट कॅपिटलाइज करत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला धावा डिफेंड करण्यासाठी तेवढ्या क्षमतेच्या धावा पाहिजे ज्यातून तुम्ही फाईट करू शकता. मैदानावरती कोणताच स्कोर सेफ नाहीये. खरं पाहता 115 धावा देखील मैदानावरती बनल्या गेल्या तरी त्यांना प्रत्युत्तर देत असताना 100+ रन देखील बनवण्यात आल्यात. एका ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये 33 पण आल्यात. एका ओव्हर पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 35 पण आल्यात. त्यामुळे कदाचित या गोष्टी विसरून चालणार नाही. ऑन साइडला कडक शॉट फिल्डर बॉलच्या खाली आणि बरोबर सह्याद्री प्रेक्षक स्टँड जवळ कॅच पकडली आर्याने. फलंदाज बाद. विकेट आणखी एक सफलता. 3 विकेट्स आतापर्यंत बॅटिंग करत असताना गमावल्यात टीम कोडपण वॉरियर्सने. सन्माननीय विष्णुजी चिकणे यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला
श्रीराम प्रसन्न धामनदेवी, श्री अजितजी बांद्रे आणि मिलिंदजी कदम यांनी पुरस्कृत केलेला संघ स्पर्धेच्या माध्यमातून पहिली क्वार्टर फायनलची मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी क्वार्टर फायनल होईल श्रीराम वर्धाईनी काटेतळी त्यांच्या विरुद्ध छावा 11 केवणाळे. एका बाजूला चंद्रकांत भाऊ मोरे, संदेशजी मोरे आणि दुसऱ्या बाजूला युवराज दाभेकर, संदेशजी दाभेकर आणि विश्वनाथ जागोंडे यांचा संघ या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल नंबर 2 ची मॅच या ठिकाणी खेळणार आहे. आई जन्नी माता चरे टीमला ऑलरेडी बाय मिळाली आहे, सुपर 3 मध्ये ते दाखल झालेत. शॉर्ट बॉल पिक केलाय, कडक शॉट यार, चांगला पंच होता आणि बॉलला पाठवून दिलाय सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे स्टँड जवळ. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. चार ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली 60 वरती. 60 रन्स स्कोरबोर्ड वरती आहेत आतापर्यंत. अजून एखादी मोठी इनिंग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? कारण की स्पर्धेमध्ये आतापर्यंत 8 अर्धशतक या ठिकाणी मात्र झळकावली गेलेत. त्यातील 8वं अर्धशतक हे आर्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि तोच खेळाडू सध्या लॉंगऑन मध्ये उभा आहे. एकूण 8 अर्धशतके स्पर्धेमध्ये आले 6 दिवसांमध्ये आणि विशेष करून 3ऱ्या दिवसामध्ये 3 अर्धशतक या मैदानावरती पूर्ण केली गेली होती. उचलून खेळले, पुन्हा एकदा बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या फेन्स बाहेर, बॉल सीमा पार, षटकार. खूप चांगली बॉलिंग. पहिल्या ओव्हर मध्ये एवढं काही रन्स त्याने खर्च केले नव्हते, विकेट जरूर आली नव्हती, परंतु फक्त 11 रन त्याने खर्च केलेल्या होत्या. बरोबर 11:55 ला आपण सामना सुरू केला आहे. सो यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर, ग्रेट शॉट, कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम फटका ऑन द अप खेळले होते, परंतु इथे सिंगल नंतर डबलला लगेच प्राधान्य दिले गेले. 35 मिनिटं बरोबर इथे पूर्ण झालेले आहेत. याही गोष्टीची आपण नोंद ठेवा अंपायर. आम्ही या गोष्टी सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आज खरतर स्पर्धा थोडी लवकर सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु काही टेक्निकल इश्यूमुळे बॉल पुन्हा एकदा हुक करायचा होता. बॉल मागे चाललाय, स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये लॉंग चेसिंग आहे. बॉल थांबणार नाहीये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय आणखीन एक दमदार चौकार, 4. आणि इथून मात्र चौकार मिळतोय बॅट्समन गणेशला. तुषारच्या विरुद्ध आक्रमण एवढं सोपं नव्हतं, परंतु आता या सगळ्या गोष्टी सोप्या कराव्या लागतील.
बॉलिंग मार्कवरती बॉल तयार ओव्हर द विकेट. ही वेळेस बॅटची इनसाइड एज लागली, बॉल मागे चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतो. शॉर्ट लेग मध्ये एक रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना मात्र नकार दिला गेला, तो म्हणजे बॅट्समन अनिकेत कडून. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर एक शेवटचा बॉल येणं बाकी आहे. 11:55 ला सुरू झालेली मॅच आता झाले बरोबर 12:26. आतापर्यंत 31 मिनिटं घेतली गेलीत. या संपूर्ण 5 ओव्हर पूर्ण करण्यासाठी किती वेळ अजून घेतला जाईल हे पाहायचे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साइडला टॅप केलाय, फिल्डर आहे ते रन पूर्ण केले, वरती थ्रो केलाय आणि ते फार लांब थ्रो होता आणि आर्यावरती थोडीशी नाराजी, मी म्हणेन पूर्णपणे रास्त आहे. अगदी सहमत आहे, कारण या गोष्टी तुम्ही जर घडवताय 32 मिनिटं 32. ओके चला चला श्रीकांत लक्ष असू द्या. आपण ऑलरेडी 32 मिनिटं आपण घेतलेत, परंतु तरी देखील आयोजकांच्या म्हणण्यानुसार जर थोडंसं लिमिट असेल तर आपण कारवाई करणार नाही आज, परंतु त्यासाठी लिमिट पाहिजे. जर लिमिट क्रॉस केली तर डेफिनेटली तुम्हाला दंडित करू आम्ही. पंच तुम्हाला सातत्याने वॉर्निंग देत राहतील. चला मॅचला सुरुवात. 5 मिनिटांमध्ये ओव्हर पूर्ण करायचे. शॉर्ट बॉल ऑप्शनच्या बाहेर, भरपूर बाहेर चाललाय आणि इथे मात्र वाईट बॉल मिळेल. अतिरिक्त धाव टीमला मिळते. अतिरिक्त धावेसोबत टीमची टोटल पुढे आगेकूच करताना पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आहे आतापर्यंत 77. 77 धावा. शेवटच्या ओव्हर मध्ये अभिजित शॉर्ट बॉल होता, पिकअप शॉट, बॉल जास्त वरती लिफ्ट झालाय, फिल्डर बॉलच्या खाली होते परंतु त्यांना हुलकावणी देऊन बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ 4. बॉल तयार अराउंड द विकेट. आणखी एक शॉर्ट बॉल, पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, बॉटम एज आणि इथे पहा कॅच सुटली. अविनाश त्या ठिकाणी होता, त्याच्या हातातून कॅच झाली, ड्रॉप. छोट्या छोट्या या चुका आहेत, परंतु या छोट्या चुका टीमला नंतर सेकंड इनिंग मध्ये महागात पडतात. कारण आता पहा इथे जर कॅच पकडली असती तर कदाचित 2 धावा मिळाल्या नसत्या आणि याच 2 धावा तर तुमच्या टीमसाठी सेकंड इनिंग मध्ये फक्त तुम्ही बोनस समजा, देऊ न कळो, परंतु या 2 धावांनी जर सामना जर हातातून गेला तर मात्र 365 दिवस याचं दुःख मनामध्ये राहील. कारण कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा थ्रू द कव्हर पंच केला, बॉल चालला फिल्डरच्या हातामध्ये, एक धाव पूर्ण केली, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो केला आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 85. 85 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही पाहायचंय या चौकार आहे सांगतात प्रेक्षक.
पाय आहेत आणि कमिटी मेंबर आय गेस त्या ठिकाणी आहेत. फिल्डर काय म्हणायचं तुम्हाला याच्यावरती चेक करायचंय का? कमिटी मेंबर बसलेत त्या ठिकाणी. चला चौकार आहे. दोन नाही तर या 4 धावा मिळतील आणि या 4च्या मदतीने टीमची टोटल 87 87 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेलेत. वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण जय हनुमान क्रिकेट संघाचं हे निळजे गावचं क्रीडांगण सज्ज झाले एसपीएल च्या फायनल साठी. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला ताणून मारला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स आहेत 93. दिवस म्हटला की खंडरायाची भक्त मनोभावे पूजा केली जाते. अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत. शॉर्ट बॉल इथे मात्र पाहायला मिळतो. पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फटका फसला आणि काहीशी नाराजी सध्या तरी दाखवतोय अनिकेत, कारण त्यालाही माहिती आहे आपला सहकारी चांगला खेळतोय, परंतु जर चांगले फटके तुम्ही इम्प्लिमेंट करताय तर त्या सोप्या बॉलवरती देखील तुम्ही या मोठ्या फटक्यांना मार्ग मोकळा करून दिला पाहिजे. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. 93 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि हा घ्या आणखीन एक मोठा फटका, परंतु जास्त वरती गेलाय. फिल्डर बॉलच्या खाली दूर आहेत. तोपर्यंत 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का? तर तिसरीचा प्रयत्न करताना फलंदाज बाद. 95 झाल्या. 96चं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे ते म्हणजे टीम श्रीराम प्रसन्न धामण देवी समोर. 95 धावा एका बाजूला आर्यच्या बॅटिंगची. सर्वजण मजा घेतील, त्याच्यासोबत मोहित असेल आणि कालच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅच मध्ये आणि निर्णायक मॅच मध्ये ज्याची बॅट चालली तो सुशांत. हे तिन्ही फलंदाज या मॅचला खऱ्या अर्थाने विजयाच्या दिशेने घेऊन जातील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ऐकण्यासाठी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. या संपूर्ण मॅचची कहाणी आणि घेऊन येतो तुमच्या समोर कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान दमदार अध्यक्ष विनोदजी पाटील सर, ज्यांचा आवाज तुम्हाला या ठिकाणी मात्र ऐकायला मिळेल. तर सातत्याने गेली अनेक वर्ष जो आवाज स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये देखील दुमदुमताना पाहायला मिळतो आणि आज आमच्यासारख्या सर्व युवा समालोचकांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका एक अध्यक्ष म्हणून जे घेतात विनोदजी पाटील सर. आइए आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पे. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सह्याद्री प्रीमियर लीग सीझन नंबर 4.
स्पर्धा सुरू आहे. सह्याद्री प्रीमियर लीग आयोजक आहेत सह्याद्री ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची अत्यंत भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस आणि आजचा हा दिवस निकालाचा, आजचा दिवस सेलिब्रेशनचा. आणि या मैदानावरती आज जी प्रश्न खऱ्या अर्थाने मागच्या 5 दिवसांमध्ये पडलेली आहेत तर सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळतील. प्रश्न अशी होती की चॅम्पियन कोण बनणार, कोण उपविजेता असेल, कुणाला मॅन ऑफ द सिरीज मिळेल, कुणाला बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, ही सगळी पुरस्कार दिले जातील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संध्याकाळी तुम्हाला मिळतील. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संध्याकाळी मिळतीलच. पण सध्या मैदानावरती पहिला सामना आपण बघतोय. दोन संघ एकमेकांच्या समोर. एका बाजूला आपण बघतोय कुडपण वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला श्रीराम प्रसन्न दामण देवी. विनोद सर आपण थांबवतो तुम्हाला थोडंसं. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे. विनंती असेल श्रीराम वर्धानी काटेतळी टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध छावा 11 केवणाळे टीमचे कॅप्टन दोघांनी टॉस साठी या स्टेज जवळ. केवणाळे टीमचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर या स्टेज जवळ. छावा 11 केवणाळे टीम कॅप्टन प्लीज कुठे आहेत? ओके सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष खजिनदार अमितजी गाडगे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच खाली घेऊया चालेल. चला अमितजी गाडगे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. सेकंड क्वार्टर फायनल. हेड इज अ कॉल फ्रॉम केवणाळे आणि टॉस जिंकलेल्या केवणाळे टीमने आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. जास्त काही वेळ आम्ही घेणार नाही आहोत कारण सामना सुरू होण्याचे संकेत या ठिकाणी पत्र पंचांनी दिलेत. लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने ज्या ठिकाणी जोडले जातील. द व्हॉइस ऑफ डोंबिवली विनोद पाटील सर. थँक्यू थँक्यू. मॅच सुरू. टार्गेट एकूण 96 धावांचं एक भलं मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय आणि ओपनिंग पेअर मैदानात दाखल झाली आहे. पहिलाच बॉल ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहेत, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मिड ऑफरनं येऊन चेंडू त्या ठिकाणी थांबवलाय. सिंगलने स्ट्राईक रोटेट होते. सलामीला आपण बघताय सुशांत आणि श्रीकांत ही ओपनिंग पेअर. लक्ष फार मोठं आहे. 96 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 16 धावा कराव्या लागतील तरच हा सामना जिंकता येईल. लक्ष किती मोठं असू द्या पण जर तुमच्याकडे ती क्षमता, ती गुणवत्ता, ती ताकद, ती जिद्द, ती प्रबळ इच्छाशक्ती असेल ते लक्ष तुम्ही चेस करू शकता. त्यासाठी सुरुवातीला धावा येणं फार गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये फुल टॉस स्विंग केला, फिल्डर येत आहे चेंडूच्या खाली, हा झेल झालाय ड्रॉप आणि इथून मात्र आता पंच इशारा करतील. बघूया या 4 धावा आहेत की हा षटकार आहे. चेक करतायत त्या ठिकाणी अंपायर आणि पंचांचा इशारा. षटकार म्हणजे बघा हा झेल होता, सहज सोपा झेल होता पण ड्रॉप केला, जीवनदान दिलं गेलं. हे जीवनदान जर मैदानावरती कर्दन काळ बनलं तर मात्र इथे मागत पडेल. 96 धावा जरूर चेस करायच्यात, 95 तुम्ही जरूर केल्यात पण त्याचं संरक्षण नाही केलं तर आज सामना जिंकता येणार नाही आणि त्यासाठी इथे प्रचंड मेहनत तुम्हालाही करावी लागेल. षटकार आला, जीवनदान मिळाले श्रीकांतला. धावसंख्या धावफलकावरती 7. बॉलिंग मार्कवर वैभव तयार. षटक क्रमांक पहिलं. बॅटची एज आणि या दरम्यान नशिबाने साथ सोडली आहे फलंदाजाची आणि काय कमबॅक. श्रीकांतला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. संघ मालक आदरणीय श्री विष्णुजी चिकणे
यांनी पुरस्कृत केला संघ, तर दुसऱ्या बाजूला श्रीराम प्रसन्न दामणदेवी या संघाचे पुरस्कार श्री अजित मांद्रे, त्याचबरोबर आदरणीय मिलिंद कदम यांनी पुरस्कृत केला संघ. कुडपण वॉरियर्सने जबरदस्त बॅटिंगमध्ये परफॉर्मन्स दिलेला आहे, 95 धावा केल्यात. आणि या बॅटिंग कार्डमध्ये आपण जर बघितलं, त्या बॅटिंग कार्डमध्ये तुम्ही बघताय तर सलामीला रुपेशने 19 धावा केल्या, अखिलेशने 28 केल्या, त्याचबरोबर गणेशने 29 धावा केल्या. या तिघांनी खूप जबरदस्त बॅटिंग केली आणि जे आक्रमकतेने खेळले, त्यामुळे एक मोठं लक्ष सेट करता आलंय. पण तशाच प्रकारची बॅटिंग सेकंड इनिंगमध्ये करावी लागेल दामणदेवी संघाला. यावेळेस लॉफ्ट करतात, मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करतायत, टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, चेंडू सीमा पार, धावा मिळतील एकूण 4, CPL चौकार. चौकार होता आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 11 धावा. पुन्हा एकदा वैभव ओव्हर द विकेट, हुक केलाय, चेंडू निघालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज त्या ठिकाणी प्रवीणच्या बॅट मधून. आनंदावरती विरजण टाकण्याचं काम मात्र इथे प्रवीण करतो. बॅक टू बॅक 2 चौकार, 15 धावा झाल्यात आणि धावांची आवश्यक गती जवळजवळ प्राप्त केलेली आहे. 16 करायचे आहेत, एक बॉल अजूनही शेष आहे. प्रवीण आलाय वन डाऊनला आणि आल्यानंतर अटॅकिंग क्रिकेट दाखवत असताना क्षमता आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे, ती सिद्ध करावी लागेल, कारण ही फार मोठी लढाई आहे. सुपर 3 साठी हा संघर्ष या ठिकाणी सुरू आहे. बॉलिंग मार्क तयार, वैभव ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने, सिंगल सहजतेने पूर्ण केली आहे आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय 16. आवश्यक धावगती जी अपेक्षित होती ती मात्र प्राप्त केलेली आहे. आणि बघा आता प्रसाद सहस्त्रबुद्धे जे अंपायर आहेत आणि ते आता पुढे जरी म्हणतात की मलाही तुमच्यासोबत घ्या, काही कमेंट्स त्यांनाही करायचे आहेत, काही चर्चा त्यांनाही करायची आहे. तर प्रसाद सहस्त्रबुद्धे पहिलं षटक संपले, 16 धावा झाल्यात आणि इथून आता 80 धावा अजून करायच्या आहेत. सांगा. नक्कीच 92 धावा जरी चेस करायच्या असल्या तरी धामणदेवी 96 धावा चेस करायच्या असल्या, धामणदेवी संघाकडे बॅटिंग लाईन खूप खोलवर आहे. कारण का अजून त्यांच्या आर्यासारखा बॅट्समन हा डगआउट मध्ये काय बॅटिंग केली काल आर्याने, त्याच्यामध्ये क्लास जो आहे ना तो तू आता जर बॅटिंग करायला येशील तर नक्कीच बघशील. म्हणून ही मॅच नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार, यात नक्कीच वाद नाही. नक्कीच नक्कीच ही मॅच रंगतदार व्हावी, संघर्ष दोन्ही बाजूने व्हायला हवा. 95 जरूर केल्यात पण त्यालाही प्रत्युत्तर दिलं. इटका जेव्हा पत्थर से टीट फॉर टॅट, ठोशास ठोसा जसं आपण म्हणतो तशाच पद्धतीने उत्तर दिले. विकेट जरूर गमावले 1, पण धावांची गती जी अपेक्षित होती, आवश्यक होती, ती प्राप्त केली. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात आणि बॉलिंग मार्कवर आता प्रतीकला आणले P2 मध्ये. स्टॅकिंग इनला बॅटर आपण बघतायत प्रवीण, 9 धावा केल्या 3 बॉलमध्ये, 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र उचलला, फिल्डर येतो, अजेल होईल का नाही, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, SPL चौकार. डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय, तिसरा चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. धाव संख्या धावफलकावरती 20. शॉर्ट ऑफ लेंथ, बॅट चेंज आहे का, हो उत्तर जरूर दिले गेले अंपायर कडनं आणि फलंदाज बाद. प्रवीणला परतावं लागेल कमबॅक करताना मैदानावरती कुडपण वॉरियर्स.
प्रसाद सरांनी केली, यावं लागलं आर्याला, पण आर्याकडनं आता ही अपेक्षा असणार, फार मोठी जबाबदारी आर्याच्या खांद्यावरती. दुसऱ्या बाजूला आपण बघताय सुशांतलाही साथ द्यावी लागेल, 2 धक्के दिलेले आहेत, कमबॅक झालाय, खराब बॉल होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता, एक मोठा फटका अपेक्षित होता, पण बॅटची एज लागली आणि यष्ट्यांच्या मागे प्रवीणचा झेल टिपला गेला. हा दुसरा गडी बाद झाला मैदानावरती. श्रीराम प्रसन्न दामणदेवी या संघाचा. स्ट्रायकिंग इनला आर्या तयार, बॉलिंग मार्कवर प्रतीक. हा फटका खूप खास आहे, या फटक्यामध्ये आर्याचा क्लास आहे. चेंडू सीमारेषेच्या पार, A1 कॉर्डीचा SPL षटकार. त्याआधी जर तू मागे गेलास तर तुला रिकी पॉन्टिंग हे नाव तुझ्या अगदी ओठांवरती येईल, पण सध्याच्या घडीला रोहित शर्मा सारखा पुलर नाही आणि इथे आर्याने तोच फटका सादर केलाय आणि इथे दाखवून दिले की अजूनही आम्ही इथून लढू. ही विकेट धोक्यात, झेल होईल का? आणि आर्याचा झेल टिपला गेलाय. ही कॅच पकडले का मॅच? आर्याला परतावं लागेल. बडी मछली जाल में फंस गई, वाघाची शिकार. कर्स बोलू शकतो का आपण? कॉमेंटेटर कर्स. आपण आर्याची तारीफ करत होतो आणि आर्या बाद झाला. कॉमेंटेटर कर्स जे म्हणतात. नाही होतं असं, बऱ्याचदा आपण स्तुती करतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण बघतो दबाव होता. षटकार आला होता पण पुढचा फटका आपण बघितलं, टायमिंग नाही झालं, पुन्हा पूल करायचं होतं, पण कमबॅक जबरदस्त झालं. या ओव्हरमध्ये आपण बघितलं प्रतीक बॉलिंग खूप जबरदस्त करतोय, कारण ज्या पद्धतीने प्रतीकने मगाशी आपण बघितलं एक षटकार त्याच्या ओव्हरमध्ये आला आणि त्यानंतर त्याने तो कमबॅकही केला आणि इथेही तो कमबॅक दिसतोय. तो चौकार आला होता पहिल्या बॉलवरती आणि इथे मात्र आता न्यू बॅटर मैदानावरती मोहित येतोय. अपेक्षा होत्या, ही फार मोठी रन चेस आहे, आर्याची भूमिका फार महत्वाची बनली होती, पण कुठेतरी आर्याने भ्रमनिरास केला आणि त्यामुळे आता संघ थोडासा अडचणीत सापडलाय. धावांची गती चांगली, 26 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू उडवलाय, झेल होईल का प्रश्न आहे आणि झेल टिपलाय. आणखीन एक धक्का मैदानावरती श्रीराम प्रसन्न दामणदेवी संघाला. बघताय 4 या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट आलेले आहेत. डावाला अक्षरशः प्रसाद सर खिंडार पाडले, पण या खिंडार पडलेल्या जागेवरती कुणाला तरी बुरुज बनून उभं राहावं लागेल, कारण आर्या गेलाय. आर्यानंतर मात्र फलंदाज मोहितही परतलाय आणि आता मैदानावरती येतोय नॅट नंबर 6 वरती तुषार. पण अजूनही सुशांत तिकडे उभा आहे. काल शेवटच्या मॅच मध्ये काय ब्रिलियंट बॅटिंग केली होती, 100 मॅच जिंकून दिली होती धामणदेवी संघाला आणि आता एक कम्प्लिटली रिस्पॉन्सिबिलिटी सुशांतच्या खांद्यावर आलेली आहे. काल संध्याकाळच्या सत्रात जी बॅटिंग केली तशीच बॅटिंग त्याला इथे करावी लागणार आहे. नाही नक्कीच नक्कीच. आता सुशांत जो सलामीला आलाय, एकच बॉल त्याने फेस केलाय आतापर्यंत, पण तो सारं काही नॉन स्ट्राईकला हतबल होऊन बघतोय. एका मागून एक संघ सहकारी डगआउटच्या दिशेने जात आहेत. कोणीतरी साथ द्यायला हवी, कोणीतरी जबाबदारीने खेळ करायला हवा. स्टॅकिंगला तुषार, ओहो हो, अप्रतिम डिलिव्हरी, इन स्विंगर होता आणि अशा प्रकारे डॉट बॉल, एक यशस्वी षटकाची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या एकूण आपण बघितलं तर 16 आणि या ओव्हरमध्ये धावा आलेल्या 10.
आणि विकेट मात्र या ओव्हरमध्ये 3 गमावलेले आहेत. म्हणजे इथून अजूनही 70 धावा करायच्या आहेत आणि त्या करण्यासाठी आता 24 चेंडू शेष आहे. सामना थोडासा कठीण होऊ शकतो. विकेट गमावले आहेत, ते देखील महत्त्वाचे विकेट गमावलेले आहेत. ही महत्त्वाची मॅच आहे, कारण आता इथूनही मॅच जिंकली तर पुढचा प्रवास सोपा होऊ शकतो. आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये कदर टॉप 4 मध्ये जो संघ असेल त्याला इथून मात्र हे बक्षीस मिळेल, ट्रॉफी लागू आहे. मला तुम्ही काय सांगा, आणि डबल हजेरी हा त्यांचा गैरसमज आहे. आयोजक मंडळी पुढच्या वर्षी विनोद सर, तुमच्या माहितीसाठी दुपारच्या सत्रामध्ये हर्षद मडवी सर असतात, तर संध्याकाळच्या सत्रामध्ये सुभाष पाटील सर असतात. दोन्ही डीजे ऑपरेटर, SP हर्षद मडवी, DJ हर्षद मडवी आणि DJ SP. क्या बात आहे. नाही असायला पाहिजे कुठेतरी, ती कला तुमच्यामध्ये असते तेव्हा ती तुम्हाला दाखवायची इच्छा होते. तर बॉलिंग मार्कवर धडकणं तयार. अनिकेत येतोय, चांगला चेंडू होता, ब्लॉक हॉलमध्ये होता, ज्याला आपण ग्रामीण भाषेत म्हणतो की भुंद्या टाकला होता. आणि सुशांत, दबाव जरूर आहे, सुशांतकडे ती क्षमता आहे, तो अनुभव आहे. असे कित्येक संकट त्यांना निर्भीडपणे तोंड दिलेले आहे. पण सध्या 4 विकेट गेल्या, त्यामुळे त्याला स्वतःची विकेटही सांभाळायची आहे आणि धावाही करायचे आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नाहीये, गेला मिड विकेटच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय जरूर, पण 2 धावा इथून पूर्ण झालेल्या आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 28 धावा झालेल्या आहेत. टार्गेट भलं मोठं आहे, 96 धावा करायच्या आहेत. आणि 96 धावा सहजासहजी होणार नाही. प्रत्येक ओव्हरमध्ये 16 धावा करायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2-3 मोठे हिट यायला हवेत, तरच हा रिक्वायर्ड रन रेट राखता येईल. बॉलिंग मार्कवर अनिकेत, ओहो उचललाय, बघूया गेलाय का बाहेर, नाही. फिल्डरच्या हातात धक्का क्रमांक 5वा मैदानावरती लागत असताना श्रीराम प्रसन्न धामण देवी संघाला. क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या विश्वात अनेक फलंदाज आहेत, पण तोच फलंदाज खरा असतो जो जबाबदारीने खेळ करतो, जबाबदारी घेतो, टीमला विजय करून देण्यासाठी मैदानावरती संघर्ष करतोय. बघूया अजित स्टॅकिंगला तयार, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कॉट बँड हलकासा अपील, पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, हा देखील डॉट बॉल. हे षटक खूप चांगलं राहिलं. अनिकेत यांचं आपण बघतायत, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येतात, फिंगर रोल करतायत, फार जास्त मोठा रनअप नाही आहे, पण अचूकता आपण बघतायत, ती ॲक्युरेसी बघायला मिळते या बॉलिंगमध्ये. अनिकेत तयार, पुन्हा एकदा स्टॅकिंग इनला अजित, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट कोळेगावींकडनं ड्राईव्ह करतायत, कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात आहे, सर्कलच्या आत चेंडू अडवलाय, पण एक धाव नाही थांबवता आली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29च्या घरामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती, रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. 3 ओव्हरमध्ये जर आपण बघितलं, रिक्वायर्ड रन रेट एक प्रकारे 48 धावा 3 ओव्हरमध्ये यायला हव्यात. 16च्या सरासरीने, पण त्या येताना दिसल्या नाही, कारण विकेट कमावलेत 5. ऑन साइडला हलक्या हाताने टर्न करतात, पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि इथून हो नाही, अखेर दुसरी धाव घेतली, कारण तिथे झाली आहे मिसफिल्ड. आणि अशा प्रकारे 3 षटक आणि ड्रिंक्स ब्रेकचा इशारा अंपायर मनोज पवार सर करतायत. एकूण धावा धावफलकावरती 31, आणि विजयासाठी आपण जर बघितलं तर 65 धावा अजूनही करायच्या आहेत. 3 ओव्हरमध्ये 65 म्हणजे जर आपण विचार केला जवळ
हर्ष मी समजू शकतो तुझ्या भावना. वाजव वाजव बजाव डीजे ठोको डीजे. तर कमीत कमी 3.5 ते 4 तासाचा प्रवास करून ते पुण्याहून दरवेळेला म्हणजे आज पण आलेले आहेत. आणि गाव टू गाव ज्यांचे टुर्नामेंट असतात, जरी त्यांची राऊंड 9 वाजता असेल पहिला राऊंड, तरी ते 8:30ला हजर असतात. ही त्यांची खासियत आहे कोरपण वॉरियर्स या संघाची. नक्कीच हे त्यांचं डेडिकेशन आहे क्रिकेट प्रती. खरं तर प्रसाद सर, क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थाने आपण बघितलं प्रत्येकाचा एक आवडीचा विषय बनलेला आहे. हा एकमेव खेळ आता राहिलेला आहे. अशा जर आपण विचार केला तर जो तरुणांना मैदानावरती आणतोय, लहान मुलांना मैदानावरती आणतोय. अन्यथा हल्लीची पिढी आपण बघतो की इंटरनेटच्या जाळ्यामध्ये अडकत चाललेली आहे आणि बरेचसे मैदानी खेळ कुठेतरी लुप्त होत चाललेले आहेत. आणि हा एकमेव खेळ जो खेळाडूंना मैदानावरती आणत असतो, या खेळामध्ये भूक ताण सगळेजण विसरतात. कितीही चिंता असू द्या, कितीही टेन्शन असू द्या, कितीही विचार असू द्या मनामध्ये निगेटिव्ह, पण मैदानावरती आल्यानंतर सगळं काही विसरलं जातं. प्रवास दूरचा करून हा संघ जरूर आलाय आणि एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे की ही स्पर्धा जिंकायची आहे. इतकं भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धेला खरं कुठेतरी या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याचा तो विचार मनामध्ये या टीमला वेळेवरती घेऊन येतो आणि कुठेतरी ते समर्पण क्रिकेटच्या प्रती त्यांचं आपल्याला बघायला मिळतं आहे. कोरपण वॉरियर्स सध्या कामगिरी चांगली झाली या मॅचमध्ये आणि आता 3 ओव्हरमध्ये 65 करायचे आहेत. श्रीराम प्रसन्न दामणदेवी संघाला. ऑन साइडला चेंडू फाईन लेगच्या दिशेने प्रोटेक्शन दिले गेले. फिल्डर आहे तिथे केवळ एकदा दुसऱ्या धावेसाठी निघालेत अजित, पण ही धाव अंगलट येईल का हा प्रश्न पंचांना विचारला गेलाय आणि तिसऱ्या पंचांना हा निर्णय सोपवलाय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. पण बघूया थर्ड अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे या ठिकाणी चेक करतील. टीव्ही स्क्रीन वरती www.tenniscricket.in ही वाहिनी ही स्पर्धा कव्हर करते आणि या 6व्या दिवसामध्ये देखील अत्यंत सुंदर पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे. ज्यांना मैदानावरती येणं शक्य नाही त्यांच्यासाठी टेनिस क्रिकेट इन घर बसल्या तुम्ही ही मॅच ही स्पर्धा बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, मोबाईलच्या स्क्रीनवरती, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती. आणि त्यासाठी खूप चांगलं योगदान टेनिस क्रिकेट इनचं आपल्याला बघायला मिळतं. आणि अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जी खरं तर क्रांती घडून आणलेली आहे. आपण बघतायत की दरवर्षी कित्येक चॅनेल लॉन्च होत आहेत. अनेकांना खरं तर हा रोजगार देखील मिळतोय. सुरुवात 2013 मध्ये टेनिस क्रिकेट इननेच केली. आउट आहे. सॉफ्ट सिग्नल जो होता तोच त्या ठिकाणी कायम ठेवावा लागेल. थर्ड अंपायरने सांगितलेलं आहे की आउट आहे. आणि खऱ्या अर्थाने थर्ड अंपायर ही संकल्पना आपण जर बघितली तर 1992 ला पहिल्यांदा त्याचा वापर करण्यात आला आणि पहिला फलंदाज होता सचिन तेंडुलकर. थर्ड अंपायरच्या माध्यमातून आउट ज्यांना दिलं गेलं आणि बाद करणारा खेळाडू होता जॉनाथन नील रोड्स म्हणजे जॉन्टी रोड्स, मुंबई इंडियन्सचा कोच, ज्याने क्षेत्रक्षणात क्रांती घडवून आणली आणि त्याला भारतीय संस्कृती इतकी भावली की त्याने त्याच्या मुलीचं नाव इंडिया ठेवलं. आणि जॉन्टी रोड्स आजही तुम्ही सर्च करू शकता. फिल्डिंगच्या बळावरती टीम मध्ये जागा बनवून होता. एनसी क्रोनियाचा अत्यंत आवडता खेळाडू.
अलंग द ग्राउंड चेंडू खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झाला, स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेलेला आहे आणि या दरम्यान आपण बघतायत क्षेत्ररक्षण जबरदस्त झालेलं आहे. आणि थर्ड अंपायरची संकल्पना खरं तर श्रीलंकेचे एक पत्रकार होते त्यांनी आणली. आणि थर्ड अंपायर जर आधी असं तर विचार केला, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरची किती शतकं असती. 48+ वेळा चुकीचा आऊट दिले गेला. स्टीव्ह बकनरने 13 वेळा चुकीचा आऊट दिला कारकिर्दीमध्ये. ओहो, फटका यावेळेस लॉंग ऑनच्या वरून आला कॉम्बॉक्स मध्ये, बराच वेळानंतर आला हा षटकार. इशारा षटकार, बॅक टू बॅक दूसरा षटकार. दुसरा षटकार आणि गरज आहे याच फटक्यांची माहिती आहे तुषारला. इथून फक्त आता बॅट फिरवायची आहे कारण टार्गेट भलं मोठं आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण बघितलं तर वाढलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने मैदानावरती पावलं उचलली जात आहेत. तुषारला माहित आहे विकेट गमावलेत एकूण 6, पण मी प्रयत्न करेन, प्रयत्नांती परमेश्वर. लहरों से डर कर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा टेलेंडर मैदानावरती संघर्ष करतोय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून प्रतीकला टार्गेट केले गेले. ओ बॅटची एज हवेत, चेंडू निघालाय फाईन लेगच्या दिशेने, गेला चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 49 धावा झालेल्या आहेत आणि खूप चांगली बॅटिंग तुषार करतोय. नशिबाचा चौकार जरूर मिळालाय, किस्मत भी बहादुर का साथ देते असं नेहमी म्हटलं जातं आणि कुठेतरी नशिबाने ही साथही दिली. एज लागून चेंडू फायनल सीमारेषे बाहेर गेला. शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा, यावेळेस मात्र नशीब पुन्हा एकदा तुषारच्या बाजूने. एक सोपा झेल ड्रॉप झालाय फाईन लेगला आणि त्या ठिकाणी तुषार धावत आले होते, रन साठी आले होते की नाही. दुखापत झाली आहे दुसऱ्या बाजूला संघ सहकारी मनोज यांना आणि त्यासाठी ते धावत आले चेक करण्यासाठी की दुखापत फार जास्त गंभीर नसावी अशी आपण अपेक्षा करूया. आणि मैदानावरती कुठेतरी त्यांना पाणी हवं असेल, घेऊन जा फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा, रिलीज स्प्रे वगैरे घेऊन जा. धावसंख्या धावफलकावरती आपण एकूण बघतोय ती 50 म्हणजे अजूनही 46 धावा करायच्या आहेत आणि त्या करण्यासाठी आम्हाला आमचे स्कोरर सांगतायत किती चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू 46 म्हणजे प्रति ओव्हर मागे 23 धावा करायच्या आहेत. तर बघूया, दुखापत झालेली आहे आणि दुखापत फार जास्त गंभीर नसावी आपण अशी अपेक्षा जरूर करूया. क्रिकेटचं मैदान असो किंवा कुठलंही मैदान, दुखापत हा खेळाचा अविभाज्य घटक बनलेला आहे आणि अनेकदा दुखापतग्रस्त असतानाही खेळाडू मैदानावरती उतरत असतात. याच मैदानावरती आम्हाला आठवतं निलेश म्हात्रे पायाला प्रचंड दुखापत होती तरीही मैदानावरती खेळताना त्यांना बघितलं आणि ती मॅचही त्यांनी जिंकून दिली. असे असंख्य उदाहरणं तुम्हाला देता येतील. इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही या गोष्टी आपण घडताना बघत असतो जेव्हा जेव्हा संघाला गरज असते. अलीकडचाच आपण जर एक उदाहरण दिलं तर डेव्हिड मिलर हाताला दुखापत असतानाही मैदानावरती उतरला. ती मॅच त्याने खेचूनही आणली पण त्याने जो निर्णय घेतला ती धाव घेतली नाही, तिथेच खऱ्या अर्थाने त्यांचा पराभव झाला. तर 12 चेंडू करायचे 46 धावा होतील का हा प्रश्न आहे. झालेल्या आहेत क्रिकेटच्या इतिहासामध्ये होताना आम्ही बघितलेले आहेत. 12 चेंडूत 50-60 धावा झाल्यात. एका ओव्हरमध्ये 60 धावा होण्याचा रेकॉर्ड कलकत्त्याच्या मैदानावरती सुहास पवारने केला होता. आणि बांगलादेशच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 4 बॉलमध्ये 92 झाल्या होत्या. पंचांच्या निर्णयाविरुद्ध रोष प्रकट करत असताना सुजन मोहम्मदने
वारंवार अवांतर चेंडू फेकले आणि 4 बॉलमध्ये 92 धावा होण्याचा रेकॉर्ड झाला. सुजैन मोहम्मद वरती बॅन लावण्यात आला आणि बॅन नाही लावतील तर काय करतील. 4 बॉलमध्ये 92 धावा रेकॉर्ड तुम्ही चेक करू शकता. हा चेंडू आपण बघतायत. अनिकेतचा डॉट बॉल येतोय. पॅट फिरले, फिरवावी लागेल. करायच्या धावा एकूण 46. आता 11 बॉल मध्ये या 46 धावा करायच्या आहेत. अनिकेत पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग इनला बॅटर तुषार. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. आणखीन एक डॉट बॉल. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न तुषारचा आपण बघतायत. सामना मात्र आता हातातून निश्चित चाललाय कारण डॉट चेंडू मात्र विजयाचा मार्ग सुकर करतील. कुडपण वॉरियर्स हे डॉट चेंडू पराभवाच्या दरीमध्ये ढकलून देतील. श्रीराम प्रसन्न दामणदेवी संघाला खरं तर सुरुवातीला धावा आल्या नाही. सुरुवात चांगली केली होती प्रवीणने पण आर्या देखील त्या ठिकाणी लवकर बाद झाला. त्या आर्याकडनं अपेक्षा होती. पुन्हा एकदा अनिकेत. हा चेंडू बॅटची एज लागून आलाय. पॉइंटच्या दिशेने केवळ एक धाव मिळेल. सिंगल डबल्सने काही फरक पडणार नाही कुडपण वॉरियर्सला कारण त्यांना माहिती आहे सिंगल डबल्सने ही मॅच जिंकणं आता मात्र अशक्य झालेली आहे. ते श्रीराम प्रसन्न दामणदेवी संघाला खूप जबरदस्त परफॉर्मन्स दोन्ही टीमचा राहिला पण बॅटिंग करताना 95 धावा धावफलकावरती लावल्यानंतर गोलंदाजांना तो कॉन्फिडन्स मिळाला. बॅटची एज शॉर्ट थर्ड मॅनला डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. या दरम्यान एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 52. 52 धावा आमचे स्कोरर डाव्या बाजूला विकास ज्यांची कामगिरी जकास झालेली आहे. नियम क्रमांक 4 स्कोररचा. एकूण 42 नियम क्रिकेटमध्ये आहेत पण या 42 नियमामध्ये समालोचकाला कुठेही स्थान नाही आहे. चला जाऊया का. नाही हर्षद खरं तर समालोचकाला स्थान नाही आहे. स्कोररला आहे, अंपायरला आहे, सगळ्यांना स्थान आहे पण हे 42 नियम 1787 ला आणले मेरीलीबॉर्न क्रिकेट क्लबने. 1788 ला आणले. 1787 ला त्यांची क्लबची स्थापना झाली लॉर्ड्स येथे. ओह क्लीन बॉल अराउंड द लेग. 1 मोर विकेट डाउन. त्या ठिकाणी संपलेला आहे. कुठेतरी त्याने प्रयत्न केला पण रिक्वायर्ड रन रेट इतका जास्त होता की त्याला बॅट फिरवण्या पलीकडे पर्याय नव्हता कारण 96 धावांची रनचे सुरुवातीला 16 रन आले होते पण त्यानंतर मिळालेली सुरुवात तिला पुढे त्या पद्धतीने नेता आलं नाही. विकेट्स गमावले गेले आणि त्यामुळे तो दबाव वाढत गेला आणि गोलंदाजांची दादागिरी हुकूमत या मैदानावरती दिसली आपल्याला कुडपण वॉरियर्सच्या. यानंतर श्रीराम वरदई आणि काटेतळी वर्सेस छावा 11 केवनाळेमध्ये मॅच होणार आहे. ऑलरेडी आई जननी माता चरई या संघाला बाय मिळालेली आहे. नशिबाची साथ मिळालेली आहे पण बघूया यातून विजेता आणि पुढच्या मॅचचा विजेता त्यामध्ये काय डिसिजन होईल. बॉल आउट होईल, सुपर ओव्हर होईल. यावेळेस पंच करतायत. समोर लॉंग ऑफला फील्ड त्या ठिकाणी आहेत. थोडंसं फंबल झालंय पण फरक काही पडणार नाही कारण मॅच पूर्णपणे आता एका बाजूने झुकलेली आहे आणि जवळजवळ ही मॅच आपण त्यांनी जिंकली असं म्हणावं लागेल. केवळ औपचारिकता आता शेष राहिली आहे मॅच मध्ये. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला फिल्डर आहेत रुपेश. केवळ एक धाव मिळेल. केवळ 4 बॉल शेष आहेत. धावा धावफलकावरती बघता आपण एकूण 54 अजूनही 42 धावा करायच्या आहेत आणि एसटीचीचा अपील झालंय. पंचांना प्रश्न विचारला गेलाय पण आय थिंक हे अपील पंचांनी फेटाळलेलं आहे. केवळ 3 बॉल शेष आहे. मॅच रंगतदार झाली नाही याची कुठेतरी खंत क्रीडा रसिकांना जरूर वाटते. टॉप एज झेल होईल का प्रश्न आहे. सोपा झेल होऊ शकतो आणि झालाय. आणखीन एक धक्का मैदानावरती लागत असताना दामणदेवी संघाला.
हा चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने, केवळ एक धाव मिळेल. आणि यानंतर दोन टीम तयार आहेत. काटेतळी वर्सेस केव नाळे. संघ मालक आहे चंद्रकांत भाऊ मोरे व आदरणीय संदेशजी मोरे, श्रीराम वरदे आणि काटेतळी संघाचे. आणि दुसऱ्या बाजूला चावा 11 केव नाळेचे संघ मालक आहे श्री युवराज दाभेकर, त्याचबरोबर आदरणीय श्री संदेश दाभेकर आणि त्याचबरोबर श्री आदरणीय विश्वनाथ आगोडे. तर त्यांचंही नक्कीच त्यांनाही शुभेच्छा देऊया. बघूया तर पुढचा सामना सुरू होईल, पण बघूया या सामन्याचा सामनावीर या पुरस्काराकडे आणि आम्हाला सांगतील विकास मॅच कोण आहेत.